लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, मालिका खूप छान चाललेली आहे. काव्याने जे काही आता भुलवण्यासाठी पार्थला साडी वगैरे नेसलेली आहे ते बघून पार्थ अगदी पाघळलाय. इकडे नंदिनीची अवस्थासुद्धा तेच झाले. जीवाचे एफर्ट्स, जीवाचं प्रेम हे सगळं बघून आता नंदिनीसुद्धा पाघळलेली आहे. नक्की काय घडले पाहू. इकडे आता काव्याचे बाबा खूपच चिडलेले आहेत आणि ते सांगतायत, हा लफंगा इथे आहे आणि माझ्या बहिणीला, माझ्या मुलीला हे सगळं करतोय. माझ्या मुलीचे रोज नाव चर्चेत आणतोय, रोज काय तो व्हिडिओ बनतोय. आज तर त्याने हद्द केली, लाईव्ह घेऊन माझी आता थट्टा उडवलेली आहे. मला हे अजिबात सहन होणार नाही आहे. आत्ताच्या आत्ता ह्याला इथून बाहेर काढतोय. आणि त्यावरती लगेचच आता इकडे नंदिनीची आई त्यांना समजावते, पण ते काही ऐकायला तयार नाही आहेत. नंदिनीची आई म्हणते, ते काय करणार आहेत? तुम्ही त्यांच्याकडे कोणता पर्याय ठेवला आहेत का? तुम्ही त्यांना ऐकूनच घेत नाही आहेत, मग ते तरी काय करणार आहेत? यावरती तो म्हणतो, तू का त्यांची बाजू घेतेयस? यावरती आता इकडे आई नंदिनीकडे पाहते आणि ती नंदिनीला म्हणते, हे सगळं आता तुझ्यासाठी तो करतोय. त्यावरती बाबा म्हणतात, नाही, आज त्याची इतकी मजल गेली की लाईव्ह घेऊन तो माझी मस्करी उडवतोय. त्यावरती आई आता नंदिनीला समजवते, हे बघ, हे जे करतायत ना, हे सगळं तुला मिळवण्यासाठी ते करतायत. तुला त्यांच्या डोळ्यामधलं प्रेम दिसत नाही आहे का? म्हणजे काय करतायत ते तुझ्यासाठी? तू त्यांच्यावरती जरा तरी विश्वास ठेव. त्यावरती नंदिनी सांगते, आई, माणूस म्हणून ते खूप चांगले आहेत, मला माहिती आहे. त्यावरती आता बाबा चिडतात आणि ते म्हणतात, काय बोलतेस तू नंदिनी? माणूस म्हणून तो कफल्लक चांगला आहे. अगं, त्यांनी कसं वागला माझ्याशी तू पाहिलं नाहीस का? आज माझ्यासोबत जे काही वागला ते चांगली वर्तणूक होती का? त्यावरती नंदिनी म्हणते, नाही बाबा, तुमचा गैरसमज झालाय. नंदिनी जीवाची बाजू उचलून धरते आणि ती सांगते, जीवा, खरं तर तुमचं काहीही लाईव्हमध्ये मस्करी करत नव्हते. ते न व्हिडिओ करायच्या आधीच्या वेळेला प्रॅक्टिस करतात ना, ते करत होते. आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे लाईव्ह न्यायचं त्यांचा हेच नव्हता. तुम्ही उगाचच त्यांच्याबद्दल विचार करू नका. आणि मी परत सांगते, जीवा मनाने खूप चांगले माणूस आहेत. हो, पण जे काही घाव आता माझ्या मनावरती झालेले आहेत ना, ते घाव मी नाही विसरू शकत आहे. मला या सगळ्यामध्ये आता सहन करण्याची शक्ती पण नाही आहे. म्हणजे त्यांनी सगळं मला खरं सांगायला पाहिजे होतं ना. त्यांनी का माझ्यापासून सगळं आता लपवून ठेवलं? का मला हे सगळं केलं? माझा विश्वासघात का केला? हे मला अजिबात कळत नाही आहे. आणि त्यासाठी मी त्यांना कधीच माफ करणार नाही आहे. मी किती एफर्ट्स केले होते त्यांचं मन जिंकण्यासाठी, पण त्यांनी माझा विश्वासघातच केला. असं म्हणत ती आता खूपच चिडलेली आहे आणि ती सांगत आहे, काहीही झालं तरीसुद्धा मी त्यांना कधीही माफ करू शकणारच नाही. आत्तापर्यंत त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं ना, त्यानंतर मी माफ करणार नाही. आणि अचानकपणे मला ज्या गोष्टी कळाल्यात ना, ते मी कधीच सहन करू शकणार नाही. त्यावर ती आई म्हणते, कसं आहे ना, ज्याप्रमाणे आपण केलेला अपराध हा लपत नसतो ना, त्याप्रमाणे आपल्या डोळ्यातलं प्रेम पण लपत नसतं. तू आत्ता जीवांच्या बद्दल आता जे काही बोलत आहेस ना, त्याच्यावरून तुझं त्यांच्यावरती असलेलं प्रेम हे 100% दिसून येतंय. जे आम्हाला सगळ्यांना दिसतंय, पण जे तुला दिसत नाही आहे. नंदिनी, हे मला तुझं वागणं काही पटत नाही आहे. तुझ्या डोळ्यात त्यांच्याविषयी असलेलं प्रेम, हे प्रेम तुझ्या डोळ्यामध्ये दिसतंय. तू एकदा आरशासमोर उभी राहा. आरशासमोर उभी राहून एकदा आता स्वतःच्या मनाला विचार की तू आता त्यांच्यावरती प्रेम करत नाहीस का? आरसा तुला उत्तर देईल आणि त्याच वेळेला तुला समजेल की तुझं त्यांच्यावरती प्रेम आहे ते. नंदिनी काहीही मानायला तयार नाही आहे. बाबा पण चिडले. ते सुद्धा आईला बोलत आहेत की तुम्ही आता काय तिच्या मनामध्ये भरवताय? यावरती ती म्हणते, मी योग्य तेच बोलते आहे. नंदिनी, तू बघ एकदा आरशासमोर तुझं प्रेम आहे की नाही आहे. असं म्हणत ती नंदिनीला इतकं काही बोलते आणि नंदिनी खरंच आरशासमोर येऊन उभी राहते. ज्या वेळेला ती आरशासमोर उभी आहे त्यावेळेला तिच्या मनात फक्त आणि फक्त जीवाच आहे. फक्त तिच्या डोक्यामध्ये जीवा आहे. गजरा मारणारा जीवा, कॉफी पिणारा जीवा, बाईकवरून फिरवणारा जीवा, याच्याशिवाय तिला काही दिसतच नाही आहे. गरमागरम पाणीपुरी खाणारा जीवा, हे सगळं तिला आठवते. आणि मग काय, मग तिला जीवाची प्रचंड आठवण यायला लागलेली आहे. आणि मग मात्र तिला आता जीवा दिसलाय. जीवा आता बाल्कनीमधून आलाय आणि बाल्कनीच्या खिडकीतून तो वरती चढलाय. नंदिनीला खूपच भीती वाटलेली आहे. काय चाललंय हे तुमचं जीवा? तुम्ही ते असं वेड्यासारखे काय करताय? उतरा खाली, आत्ताच्या आत्ता खाली उतरा. असं म्हणत ती आता जीवाच्या अंगावरती ओरडतीये आणि त्याला आता खाली उतरायला सांगते. त्यावरती तो सांगतो, माझीच आठवण काढत होतीस ना तू मलाच आठवत होतीस ना? ती सांगते, बिलकुल नाही. यावरती जीवा म्हणतो, खोटं बोलतेस. तुला आपल्या 100च्या 5 गजऱ्यांची शपथ, तुला आपल्या पाणीपुरीची शपथ,
तुला आपल्या बाईकच्या पेट्रोलवरच्या बाईकची शपथ, बोल, माझी आठवण काढत होतीस ना? यावरती नंदिनी म्हणते, हो हो हो, काढत होती मी तुमची आठवण. कसं आहे ना, 26 डिसेंबरच्या नंतरचा प्रत्येक दिवस, 16 डिसेंबरच्या नंतरचा प्रत्येक दिवस, गेल्या वर्षातला, या वर्षातला 1 2 3 4 5 6 7 8 हे सगळे दिवस मी तुमची आठवण काढलेली आहे. हो, काढले मी तुमची आठवण. काय बोलणार मी याच्यामध्ये? मी तुमची आठवण काढून रडत बसले. जे एफर्ट्स मी तुम्हाला मिळवण्यासाठी केले होते ना, ते सगळे एफर्ट्स, ते सगळे हे मला आठवलेत आणि हे सगळं ना तुम्ही घालवलं. त्या दिवशी 16 डिसेंबरच्या दिवशी मी खरं तर तुम्हाला प्रपोज करणार होते, माझ्या मनातली गोष्ट सांगणार होते. आणि आता डिवोर्स फाईल जरी मी केला असला ना, तरीसुद्धा मी तुम्हाला मिळवणार होते. मी तुम्हाला सांगणार होते की हा डिवोर्स मला नको आहे आणि आपण दोघांनी एकत्र येऊया, हे मी सांगणार होते. माझ्या मनात प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला सांगणार होते. पण तुम्ही काय केलं? तुम्ही माझं मन तोडलं. तुम्ही माझं मन तोडून मला या सगळ्यामध्ये एकटं पाडलं, असं ती म्हणायला लागते. त्यावरती जीवा म्हणतो, झालं गेलं विसरून जा. पण काहीही झालं ना तरी चकाचक बाई, मला तुझ्यापासून सत्य लपवणं हा माझा हेतूच नव्हता. मुळातच जर का मी माझ्या भूतकाळाचा पसारा हा असा तुझ्यासमोर जर का मांडला असता ना, तर कदाचित तू माझा वर्तमानसुद्धा एक्सेप्ट केला नसताच. आणि म्हणून मी माझ्या मनातली गोष्ट लपवून ठेवली आणि तुला त्रास होईल ना म्हणून नाही सांगितली, बाकी काहीही नाही आहे. पण तरीसुद्धा तुझ्या डोळ्यामध्ये माझ्याविषयीचं प्रेम मला दिसते, ते बघ असं म्हणत तो नंदिनीच्या जवळ आलाय. आणि मागचं सगळं विसरून जाणं, मी तुला काहीही मी करत नाही आहे, मागचं सगळं विसरून आपण आता नव्याने पुढे जाऊया, असं तो म्हणतोय. पण नंदिनी प्रेक्षकांनो ऐकायला काही तयार नाही आहे. ती या सगळ्यामध्ये आता त्याला सांगते की मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे. आणि जीवा तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय, मला मात्र तुझ्याशी सगळं शेअर करायचं आहे नंदिनी, ऐकून घे माझं, असं म्हणत असताना मग आता नंदिनी त्याला सांगते, हे बघा जीवा, माझ्या नादी लागू नका, तुम्ही निघा बरं इथून. जीवा म्हणतो, असं कसं? हे बघ, जर का मी तुला सगळं सांगितलं असतं आणि तू मला सोडून गेली असतीस तर? यावरती नंदिनी सांगते, मग काय झालं असतं? तेव्हाच साक्षमोक्ष झाला असता. आणि ती जीवाला मारायला लागते. जीवा आता आ ऊ करत तिकडे बसलेला असतो, इकडे लागलं तिकडे लागलं. मग नंदिनी कुठे इथे लागलं, मग ती फुंकर मांडते. मग जेव्हा म्हणतो, नाही इकडे लागलं, नाही इकडे लागलं, नाही गालावरती लागलं, असं म्हटल्यावर ती नंदिनी त्याला ढकलते. आणि त्यानंतर मग आता तो सांगायला लागतो, काय चकाचक बाई, अहो काय करताय, एवढ्या जोरात ढकलताय का मला? असं म्हणत तो म्हणतो, जाऊ दे ना, विसर ना सगळं, असं येऊन तो मागून तिला मिठी मारतोय. मिठी मारल्यावर ती सुद्धा पूर्णपणे विरघळून गेलेली आहे. आणि तो म्हणतो, हे बघ, जे काही झालं ना ते सगळं आपलं विसरून जाऊया आणि पुन्हा एकदा आपण नव्याने एकत्र येऊया. कसं आहे ना, ज्या काही गोष्टी घडल्या त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या, इन्व्हॉल्व होत्या, पण त्यानंतर सगळं सुरळीत चाललंय ना. मी तुझ्या वाचून राहू शकत नाही आहे, तू माझ्या वाचून राहू शकत नाहीस. ही गोष्ट पुरेशी नाही आहे का आपल्या प्रेमासाठी? आणि त्यामुळे आता तू काळजी करू नकोस. मी काहीही झालं ना तरीसुद्धा तुला आता अंतर देणार नाही आहे किंवा मी कोणत्याही परिस्थितीमध्ये तुझ्यापासून दूर जाणार नाही आहे, असं म्हणत तो आता तिला आपल्या गोष्टी समजव आणि तिला पुन्हा एकदा मनवण्याचा प्रयत्न करतोय. पण नंदिनी मात्र आता जीवाकडे पाहते आणि जीवा म्हणतो, आपलं उभं आयुष्य आपली वाट पाहते आहे, आपण सगळं विसरून नव्याने पुन्हा सुरुवात करूया. नंदिनी कुठेतरी पिघळते आणि त्यानंतर ती आता जीवाला एक मागून असं कोना मारते. कोना मारल्यावरती तो म्हणतो, लागलं ना मला? चकाचक बाई, काय चाललंय तुझं? तू कितीही मरण्याचा प्रयत्न केलास ना तरी माझी काळजी ही तुला 100% आहे आणि या कारणास्तव तू आता माझ्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही आहेस. मला माहिती आहे आपण दोघांनी एकत्र येणं हेच आपल्या फायद्याचं आहे. बघ ना, नवीन आयुष्य आपली वाट पाहत आहे. कसं आहे ना, ती रिक्षा बाहेर ती सुद्धा आपली वाट पाहते आहे. आणि आता काही झालं तरीसुद्धा मी तुझ्या वाचून राहू शकत नाही आहे चकाचक बाई, असं म्हणत तो आता तिच्या हातावरती आपल्या दोघांचं नाव लिहितो. नाव लिहिल्यावरती मग आता नंदिनी त्याच हाताने त्याच्या एक चटकन थोबाडीत देते. आणि त्यावरती ती म्हणते, हे सगळं मला त्रास दिल्याबद्दल, आधीच मला सगळं सांगितलं असतं ना तर कदाचित मला इतका त्रास झाला नसता, हे मला त्रास दिल्याबद्दल, असं म्हणत ती चांगलीच चिडलेली आहे. आणि जीवाच्या कचकन एक थोबाडीत देते. थोबाडीत दिल्यावरती जीवाला हे अनएक्सपेक्टेड आहे. तो इकडे तिकडे पाहतोय आणि आता तो नंदिनीकडे बघतच बसलेला आहे. त्याला काही कळायच्या आतच नंदिनीने त्याला मिठी मारले आणि दोघं जण एकमेकांच्या मिठीमध्ये आता विरघळून गेलेले आहेत. आणि तो काही क्षणच गेलेत फक्त. आणि नंदिनीला लगेचच 16 डिसेंबरचा तो काळा दिवस आठवलेला आहे. काळा दिवस आठवल्यावरती नंदिनी आरशाकडे पाहते आणि तिला ते सगळं आठवतं. जीवा आणि आता इकडे ह्या दोघांचे जे काही फोटो आहेत ते फोटो आठवतात. दोघांचे नको
त्या अवस्थेतले फोटो आठवतात आणि ते आठवल्यावर ती मात्र आता ती खूपच अस्वस्थ झालेली आहे. अस्वस्थ होऊन ती आता लगेचच इकडे तिकडे पाहते. जी नंदिनी थोड्या वेळापूर्वी पूर्णपणे विरघळली होती ती नंदिनी आता पुन्हा भानावरती येते आणि तिला हे सगळं सगळं आठवतं आणि त्यानंतर ती डोक्यावरती हात ठेवते. बाजूला व्हा जीवा, बाजूला व्हा जीवा, मी नाही तुमच्यासोबत आता राहू शकत, तुम्ही फसवलेत मला, तुम्ही फसवलेत मला, असं म्हणत ती आता जीवाला एका बाजूला ढकलते. खरं तर हे सगळं नंदिनीचं स्वप्न असतं. नंदिनी स्वप्नामध्येच असते आणि हे सगळं चालू असताना बाबा तिकडे आलेले आहेत. बाळा, तू कोणत्या ह्याच्यामधून जातेस ना, या सगळ्या गोष्टी आता मला चांगल्या माहिती आहेत. यावरती आता इकडे लगेचच नंदिनी म्हणते, बाबा तुम्ही नका हे करू, तुम्ही ऑफिसला नाही गेलात. यावरती ते सांगतात, नाही मी घरूनच काम करणार आहे. यावरती ती म्हणते, माझ्यामुळे तुमचं सगळं शेड्यूल डिस्टर्ब झालं आहे ना, मला खरंच खरंच खूप वाईट वाटतं की माझ्यामुळे तुमचा शेड्यूल डिस्टर्ब झालेला आहे. यावरती ते म्हणतात, नाही बाळा, तू माझी चिंता करू नकोस, हे बघ मी माझा व्यवस्थित आहे, मला तुझी चिंता वाटते, म्हणजे खरंच तुझ्याबद्दल खूप मला वाईट वाटतं. काय त्या माणसाला मनवण्यासाठी तू किती प्रयत्न केलेस ना, ते मला सगळं सगळं माहिती आहे. म्हणजे आता त्याने खुश राहावं किंवा तो तुला एक्सेप्ट करत नव्हता तर त्याला एक्सेप्ट करायला लावण्यासाठी तू जे काही केलंस ना, ते सगळं सगळं आम्ही आता सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. खरं सांगायचं तर आता मला तर कळतच नाही आहे की मी कशा पद्धतीने हे सगळं सॉल्व करू, तुला कशा पद्धतीने याच्यातून बाहेर काढू. पण मला ना त्या गोष्टीचा खूप राग आहे. तो जे काही वागतोय ना ते मला अजिबात आवडलेलं नाही आहे आणि तू त्याच्या बोलण्याला भुलू नकोस किंवा तू त्याच्या बोलण्याला अजिबात हे करू नको, असं ते सांगते आहे. पण तोपर्यंत नंदिनी विचारच करत बसते, काय चूक काय बरोबर, तिला काही कळायला प्रेक्षकांनो मार्ग नाही आहे आणि ती फक्त आता अस्वस्थच आहे. हे सगळं चालू असताना मग तोपर्यंत इकडे आता जीवा आपल्या ह्याला पुसतोय आणि ज्या वेळेला जीवा हे सगळं पुसतोय आणि त्याच वेळेला तिकडे आता रिक्षेमधून कसला तरी आवाज येतोय. रिक्षेमधून आवाज येत असताना जीवा विचार करतोय, काय ग काय झालं तुला, तू आता कसले आवाज काढतेस, कसले नको ते आवाज काढून तू आता हे सगळं करतेस, आम्हाला तर काही कळतच नाही आहे. म्हणजे आता आवाज कसला येतोय बघतोय तर काय, तो गुड्डुवा हे सगळं करत असतो आणि तो आता आवाज काढत असतो, काहीतरी व्यायाम करतोय आणि तो म्हणतोय, मला पण शिकव की व्यायाम, म्हणजे जीवा दादा मला सुद्धा व्यायाम शिकवा की, तुम्ही सुद्धा मला जर का व्यायाम शिकवलात ना तर आता माझ्यासाठी हे चांगलंच आहे, शिकवा मला व्यायाम, शिकवा मला. आणि खरं तर तुमच्यासारखे बायसेप मला बनवायचे आहेत, मला तुमच्यासारखे बायसेप बनवायला शिकवाल ना तुम्ही, असं तो म्हणतोय. त्यावरती जीवा म्हणतो, चिंता करू नकोस, करूया, आपण जे काही करायचं आहे ना ते सगळं करूया, पण त्याच्यासाठी तुला ह्याची काय गरज पडली. यावरती तो म्हणतो, असं कसं, मला आता तुमच्यासारखं बायसेप बनवायचे आहेत, असं म्हटल्यावरती माझ्या बायडीला इम्प्रेस करायचं आहे ना मला. यावरती जीवा म्हणतो, माझी बायडी इकडे इम्प्रेस होत नाही ना, त्याचं काय, हे बघ तू काय करायचं माहिती आहे का, पुशअप जोर बैठक हे सगळं काढायचं, याच्याने कसं मजबूत होते बॉडी. त्यावरती तो म्हणतो, पण हे साहेब आहेत ना आमचे, म्हणजे हे इथले साहेब हे काय करतात माहिती आहे का, हे आता योगा करतात, योगा म्हणजे योगा वगैरे ओम. त्यावरती तो म्हणतो, नसतं रे, योगा वगैरे काही नसतं, हे उगाचंच आपलं हवा आत घेणं हवा बाहेर काढणं, हे सगळं थोतांड आहे, काही उपयोग नसतो ह्या योगा बिगाचा आणि त्यामुळे काही योगा बिगा नाही करायचं. त्यावरती तो म्हणतो, तुम्ही असं म्हणताय, पण ते बघा साहेब आले बघा योगा मॅट घेऊन योगा करायला. ज्या वेळेला आता जीवा हे सगळं पाहतो की इकडे नंदिनीचे बाबा योगा करण्यासाठी आलेत, तो लगेचच तिकडे असलेली एक मॅट काढतो, म्हणजे आता तो आता ज्या रिक्षेमध्ये आहे त्यातली मॅट काढतो, रिक्षेमधली मॅट घेऊन बाहेर येतो. बाहेर आल्यावरती तो आता योगा करायला लागतो, ओम म्हणायला लागतो आणि त्यावरती ते म्हणतात, तुझं इथे काय चाललंय. त्यावरती तो म्हणतो, नाही असं नाही बोलायचं, ओम ओम म्हणायचं. अहो तुम्हाला माहिती आहे का, मी तर ह्यातला खूप एक्सपर्ट आहे, म्हणजे मी कोणत्याही प्रकारचा योगा करू शकतो. ओम माहिती आहे का, स्पर्धा लावा तुम्ही, चॅलेंज देतो मी तुम्हाला, माझ्यासोबत तुम्ही टिकू शकतच नाही आहेत या ओमच्या चॅलेंजमध्ये. अहो मी इतका वेळ करेन ना. यावरती बाबा म्हणतात, काय तू ओमचं मला चॅलेंज देतोस. यावरती तो म्हणतो, हो मी तुम्हाला ओपन चॅलेंज देतो या ओमचं. असं म्हटल्यावरती मग ते ओम म्हणायला लावतात. ओम म्हणता मध्येच त्याची हवा जाते आणि त्यावरती बाबा चिडतात आणि ते म्हणतात, कसं आहे, जी गोष्ट आपल्याला येत नाही आहे ना ती गोष्ट माणसाने करायला जाऊच नाही. म्हणजे मुळातच आता जी गोष्ट आपल्याला जमते तीच गोष्ट करायला जावी ना, काय गरज पडली. म्हणजे माझी मुलगी तुझ्या मागे सारखी करायची, माझी मुलगी तुझ्या पुढे मागे करत राहायची, पण त्यावेळेला तू तिला अजिबात भाव दिला नाहीस. पण आत्ता तेच सगळं तुला जमत नाही आहे, तुला जे काही जमत नाही आहे ना ते तू करण्याचा प्रयत्न करतोयस आणि तू माझ्या मुलीला कधीही याच्या आधी मनवलं नाही आहेस आणि आत्ता मनवण्याचा प्रयत्न करू नकोस. यावरती तो म्हणतो,
म्हणतो नाही नाही असं काही नाही आहे, योगावरती कॉन्सन्ट्रेट करा, योगावरती कॉन्सन्ट्रेट करा. इकडे तोपर्यंत आता पार्थला भुलवण्यासाठी काव्याने छानपैकी साडी नेसले. साडी नेसल्यावरती आता इकडे ती तिकडे आलेली आहे आणि दोघांची एकमेकांशी गाठभेट झाली. दोघं एकमेकांकडे पाहत आहेत आणि तितक्यात आता आलेली आहे रम्या. रम्या मुद्दाम पडते आणि आता पार्थ मी पडले मला उचल, पार्थ मी पडले मला उचल. तितक्यात काव्या येते आणि हे बघ तू जेव्हा जेव्हा पडशील ना तेव्हा मी तुला हात द्यायला समर्थ आहे, माझ्याकडे हात मागत जा, मी तुला बरोबर हात देईन असं म्हणत तिला आता चांगलंच फटकारलेलं आहे.